स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आटपाडी तालुक्यातील लढतीकडे सांगली जिल्ह्याचं लागलं लक्ष। निंबवडे जिल्हा परिषदेसाठी विद्याताई मोठे रणांगणात। पहा रोखोक मुलाखत, काय आहे व्हिजन। तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। दिवाळीचा प्रकाश झळाळू द्या तुमच्या हास्यातही। या सणासुदीला तुमच्या दातांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। श्री समर्थ डेंटल केअर विटा इथं सुरू आहे स्पेशल दिवाळी ऑफर। केस पेपर, तपासणी आणि एक्सरे पूर्णपणे मोफत, तसंच इतर सर्व उपचारांवर खास सवलती। ऑफर लागू 25 ऑक्टोबर 2025 पर्यंतच। तर आजच भेट द्या श्री समर्थ डेंटल केअर विटा। गेल्या अनेक दिवसांपासून आटपाडी तालुक्यातील लढतीकडे सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलं। या ठिकाणी निंबवडे जिल्हा परिषद गटात विद्याताई सचिन मोठे या इच्छुक उमेदवार असून त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्या लोकांच्या संपर्कात आहेत। महिला व लोकांच्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले। उच्च शिक्षित असणाऱ्या विद्याताई मोठे यांच्याकडे अनेकांचा कल वाढलाय। लोकांनीच विद्याताईंच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतलाय। यातून विद्याताई मोठे यांनी वेगवेगळे विषय घेऊन जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय स्टार न्यूज मराठीचे संपादक चंद्रकांत जाधव यांनी। जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यापासून गावागावात राजकारण तापू लागलेलं आहे। आटपाडी तालुक्यात ही जोरदारत होईल अशी अपेक्षा आहे। आज आपण आलेलो आहोत निंबवडे जिल्हा परिषद गटात। आपल्या सोबत आहेत विद्याताई सचिन मोठे, या जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत। ताई, काय सांगाल नेमकं? सगळ्यात पहिले नमस्कार। जिल्हा परिषद आणि ही निवडणूक ही आमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे। सगळ्यात पहिला राजकीय वारसा नाही आम्हाला काहीच, त्या अनुषंगाने आम्ही उतरतच नाही आहोत। थोडंसं मी माझ्याबद्दल सांगू इच्छिते। माझं शिक्षण हे लॉ मध्ये झालेलं आहे कंप्लीट। काही गेल्या वर्षभरापूर्वीच मी लॉ कंप्लीट केलेला आहे। समाजकार्य हा एक सगळ्यात पहिला आमचा हेतू होता। 2019 मध्ये आम्ही त्याची पायरी बांधायला सुरुवात केली। 2019 मध्ये आपण एक साध्य फाउंडेशन नावाची एक संस्था चालू केली। त्याच्यापासून आपण सुरुवात केली समाजकार्यात येण्याची। साध्य फाउंडेशन मार्फत आपण सगळ्यात पहिला काम केलेलं आहे ते अभ्यासिका स्थापन करण्याचं, ज्याच्यामध्ये UPSC MPSCच्या मुले बसून अभ्यास करतात, प्रिपरेशन करतात। त्यातून गेली 4 वर्ष एक 60 ते 70 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। दुसरं म्हणजे महिलांना सबलीकरण करण्यासाठी हे सगळं कार्य करत असताना प्रत्येक गोष्टीला जसं म्हणतात बॉर्डर लाईन्स येतात। सामाजिक संस्था आहे आपली आणि संस्थेला प्रत्येक गोष्टी काम करताना आपल्याला बॉर्डर लाईन्स होत्या। तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही राजकारणात यावं असं का वाटलं तुम्हाला? सगळ्यात पहिला म्हणजे आम्ही राजकारण हे राजकारणाच्या दृष्टीने बघत नाही आहोत। आम्ही खरं तर एक समाजाचा भाग म्हणून बघतोय। समाजात येऊन समाजकारण करून आणि समाज सुधारण्यासाठी ह्या क्षेत्रात आम्ही येण्याचं पुढे पाऊल टाकत आहोत। समाजकारण करताना प्रत्येक गोष्टी लिमिटेशन्स असतात, बॉर्डर लाईन्स असतात। काही गोष्टी करताना आम्हाला खूप अडचणी येतात। ह्या क्षेत्रात येण्याचं फक्त कारण एकच आहे की लोकांची काही अडलेल्या गोष्टी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करता यावेत आणि फक्त हे संस्थेमार्फत सॉल्व्ह करता येत नाहीत। त्याच्यासाठी अजून कुठलंही एक नवीन पाऊल उचलावं लागतं, ते आम्ही उचलण्याचं कार्य आता हाती घेतलेलं आहे। हे कार्य म्हणजे हे पाऊल उचलताना सुद्धा आम्हाला लोकांकडूनच खूप छान प्रतिसाद आलेला आहे आणि लोकांनीच आम्हाला हे पाऊल उचलण्यासाठी भाग पडलेलं आहे। राजकारणात येऊन कुणावर टीका टिप्पणी करणे किंवा कोणी काय केलंय कार्य, कोणी काय नाही केलंय याच्यावर बोलण्यापेक्षा मला असं वाटतंय की वैयक्तिक समाजात किती सुधारणा करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यात आपण सुधारणा करायला हवी। आपण ती सुधारणा करायची आहे आणि विशेषतः म्हणजे माझा कल हा पहिल्यापासून फाउंडेशनची स्थापना केली आहे तेव्हापासून एकच ध्येय होतं की महिलांसाठी आपण आपल्या परीने, म्हणजे मी एक महिला आहे आणि आपल्या परीने आपण महिलांसाठी काय करू शकतो का, नवीन नवीन उपक्रम राबवून त्यांचं सबलीकरण, त्यांना आर्थिक सक्षमीकरण, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांच्यासाठी काही अजून 4 नवीन गोष्टी करू शकतो का, याच्यासाठी आपण या क्षेत्रात पाऊल टाकत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही महिलांसाठी काम करताय, लोकाभिमुख काम करताय, काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव खूप छान आहे। ह्या अनुभवातूनच आपण हे पाऊल उचललेलं आहे। अनुभव सांगायचा म्हणजे गेल्या 2 महिन्यापूर्वीच आपण एक ट्रिप काढली होती।
त्याच्यामध्ये आपण फार म्हणजे बांधावर काम करणाऱ्या महिलांना आपण प्राधान्य दिलं होतं आणि त्या महिलांची अशी प्रतिक्रिया होती की आम्ही न भूतो न भविष्य अशी काही ट्रिप आम्ही कधी म्हणजे पार पाडू शकतो किंवा आम्ही ह्या ट्रिपला कधी अशा कोणत्याही उपक्रमामध्ये आम्ही कधी सहभागी होऊ शकतो। त्यांची अशा प्रतिक्रिया होती की गेली काही वर्ष आम्ही हेच शेतीचं काम करत आलेलो आहोत, घर सांभाळणे, मुलं बाळ बघणे, घरातल्या काही गोष्टी करणे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला कधीच बाहेर पडण्याचा वाव मिळाला नव्हता। तुमच्या मार्फत आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी मिळालेली आहे आणि आम्ही हा उपक्रम इतका छान प्रकारे म्हणजे एक मनोरंजनाचा उपक्रम माझ्या परीने मी असं म्हणेन, पण त्यांच्यासाठी हा एक भावनिक उपक्रम होता। त्यांना अक्कलकोट आणि तुळजापूर आणि पंढरपूर असे दर्शन कधीच झाली नसती, ती त्या आपल्या मार्फत आपण घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। निंबवडे जिल्हा परिषद गटात तुमचं नाव, तुम्ही इच्छुक आहात, तुमचं नाव डिक्लेअर झाल्यापासून या ठिकाणी खळबळ माजलेली आहे, विरोध देखील त्या ठिकाणी होऊ लागलाय। काल नुकताच पडळकरवाडीमध्ये तुमचा बॅनर फाडण्यात आला, कसं पाहताय? निंबवडे जिल्हा परिषद गट हा म्हणजे फक्त जिल्हा परिषद गट नसून हा माझ्यासाठी एक परिवार आहे, त्याच्याकडे मी पूर्ण परिवाराप्रमाणेच बघते। काल जो प्रकार घडला त्याच्याबद्दल मी आधीच सांगितलेलं आहे, चुका माणसाकडनं होतात आणि त्यांना आपल्याला सुधारायला एक संधी द्यावी। आतापर्यंत आपण हाच जनसंदेश प्रत्येक युवक पिढीला आणि प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे। याच्यावर जास्त बोलून आणि त्याला जास्त प्राधान्य देऊन आपण आपल्या कार्याकडे विचलित न होता आपण आपली कार्य करत राहावं आणि मी तेच करते आता सध्या। तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की गेल्या अनेक वर्षापासून विद्याताई मोठे या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांनी केलेल्या कामामुळेच या ठिकाणी मी या लोकांच्या समोर आलेले आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, आटपाडी। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।